नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक साईजसाठी मागचा गळा जर तुमचा उंचीला 5, 6, 7 इंच इतका उंच असल्यास शोल्डर कितीवर टाकावे, म्हणजे सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे कितीवर टाकायचे आहे, त्यामध्ये गळा किती जर किती हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, मला एका ताईची कमेंट आली होती की ताई, मागचा गळा जर उंचीला 5, 6, 7 इंच जरी उंचीला असला तर शोल्डरचे माप हे कितीवर टाकायचे आहे। त्या ताईच्या कमेंटची स्क्रीनशॉट मी वरती लावते। त्या ताईने मला डायरेक्ट विचारलेले आहे की मागचा गळा 5, 6, 7 इंच असला तर शोल्डर कितीवर टाकावे, पण त्यासाठी माझा ब्लाऊज 36चा आहे का 38चा आहे का 40चा आहे, ब्लाऊजची साईज सांगितलेली नाही। ब्लाऊजच्या साईजनुसार आपल्याला शोल्डरचे माप हे टाकावे लागत असते। तर बघा, 5, 6, 7 इंच तुमचा जर मागचा गळा असेल तर इथे मी प्रत्येक साईजसाठी शोल्डरचे माप कितीवर टाकायचे आहे ते सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून अधुरी माहिती तुम्हाला मिळेल। संपूर्ण माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। आणि काल मी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये बाही कशी कट करायची कुठलाही फॉर्म्युला न वापरता ती मी सांगितलेली आहे। ती व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्कीच बघा, त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते। आता इथे मी 28 ते 38 साईजपर्यंत तुम्हाला शोल्डरचे माप कितीवर टाकायचे आहे ते सांगणार आहे, आणि 40 पासून 48 पर्यंत मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, मागच्या गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला गळा आणि शोल्डरचे माप टाकावे लागते, म्हणजे सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे टाकावे लागत असे। जसा जसा तुमचा गळा उंचीला मोठा होत जातो तसे तसे तुमचे शोल्डरचे माप हे कमी होत जाते। तर चला आता इथे तुम्हाला डिटेल्समध्ये मी समजावून सांगते। एक माप मी तुम्हाला काढून दाखवते आणि संपूर्ण माप त्याबरोबर तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे। सोबतच प्रत्येक साईजसाठी गळा कितीवर टाकायचा आहे आणि शोल्डर कितीवर टाकायचे आहे हे सुद्धा मी सांगणार आहे। आता हे ब्लाऊज आपण बाजूला ठेवून घेऊयात। बाजूला इथे मी चार्ट सुद्धा तयार करणार आहे। तर इथे आपण 28 साईजचे माप काढून घेऊयात। ज्या साईजचे आपल्याला माप काढायचे आहे त्या साईजचा छातीचा चौथा भाग आपल्याला काढावा लागत असतो। म्हणजे 28 साईज आहे तर 28 छातीचा चौथा भाग येतो 7 इंच, 7 चूक 28। तर 7 इंचावर एक मार्किंग आपल्याला करायची आहे आणि एक मार्किंग 9 इंचावर करायची आहे, म्हणजे 2 इंचाची शिलाई मार्जिन आवडीनुसार आपल्या ठेवू शकता। आता ही मार्किंग मी करून घेतलेली आहे। छातीचा चौथा भाग इथे टाकलेला आहे, 28चा चौथा भाग 7 इंचावर टाकलेला आहे आणि उंची आपल्या आवडीनुसार टाकायची आहे। आता इथे बोर्डवर जितकी बसते तितकी मी टाकणार आहे। इथे उंची मी समजा 12 इंच घेते आणि चौकोनी बॉक्स तयार करून घेते। ही झाली आपली उंची। आता इथे 28 साईज आणि 30 साईज हे दोन साईज मी सांगणार आहे। तुमचा मागचा गळा जर उंचीला 5, 6, 7 इंच या तिन्हीपैकी समजा एक असला तर तुम्हाला 28 आणि 30 साठी सुरुवातीपासून 4.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे या 3 गळ्यासाठी। तर चला इथे मी 4.5 इंचावर एक मार्किंग करून घेते। साडेचार इंचावर मार्किंग केल्यावर आता बघा, तुमचा 28 साईजचा जर ब्लाऊज आहे तर तुम्हाला गळा कमी घ्यायचा आहे, गळा 2.25 इंचाचा घ्यायचा आहे। 28 साठी 2.25 इंचाचा गळा आणि जितके समोर राहील तितके शोल्डर येईल, आले लक्षात। आणि 30 साठी तुम्हाला गळा 2 इंच घ्यायचा आहे आणि जितके समोर राहील तितके शोल्डर घ्यायचे आहे। म्हणजे जे आपण 4.5 इंच घेतले त्यामधलेच 2 इंचाचा गळा होऊन जितके शोल्डर राहील, म्हणजे 2.5 इंच जे राहील ते शोल्डर होणार आहे। आणि 2.25 इंचाचा गळा घेतला तर 3.25 इंच तुमचे शोल्डर राहील। आता इथे मुंड्याचे आपल्याला काम नाही, तर अंदाजे इथे मुंडा मी घेतलेला आहे। आता आज आपल्याला शोल्डर कितीवर टाकायचे त्याबद्दल जाणून घ्यायचे आहे। तर बघा, इथे 4.5 इंचाचे सुरुवातीपासून शोल्डर टाकलेले आहे। 28 साठी तुम्ही गळा 2.25 इंचावर टाकू शकता आणि 30 साठी गळा 2 इंचावर टाकायचा आहे, आले लक्षात। गळा टाकून जे राहील ते शोल्डर घ्यायचे आहे। तर इथे चार्टमध्ये मी लिहून देते, 28 आणि 30 साईज जर असली तर सुरुवातीपासून तुम्हाला शोल्डर टाकायचे आहे 4.5 इंचावर, 4.5 इंचावर। तर 28 आणि 30 साईज आपली इथे
झालेली आहे. आता या पुढची साईज आपण घेणार आहोत. या पुढची साईज आहे 32 आणि 34 हे दोन साईज आता आपण घेणार आहोत. आता लक्षात राहण्यासाठी इथे मी एक ट्रिक सांगणार आहे. बघा 28-30साठी आपण 4.5 घेतले होते, तर अर्धा इंच आपल्याला पुढच्या 2 साईजसाठी वाढवत जायची आहे. आता 32 आणि 34साठी तुमच्याच लक्षात येईल अर्धा इंच शोल्डर वाढवल्यावर आपल्याला किती घ्यायचे आहे. 32 आणि 34साठी आपल्याला 5 इंच घ्यायची आहे. पहिले आपण जे 4.5 इंच घेतले होते, जसे माप वाढले 2 मापासाठी आपल्याला घ्यायचे आहे. 32 आणि 34साठी 5 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि सुरुवातीला माप टाकत असताना प्रत्येक साईजचा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. नंतरच सुरुवातीपासून शोल्डरचे माप टाकायचे आहे. इथे मी प्रत्येक साईजचा छातीचा चौथा भाग काढत बसणार नाही. मी याच मापावर संपूर्ण शोल्डरचे माप किती टाकायचे आहे ते सांगणार आहे. तर आता इथे मी 5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे. तर बघा 5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे. आता यामध्ये बघा 32 साईजसाठी गळा घ्यायचा आहे आपल्याला 2 इंच आणि जे राहील ते शोल्डर घ्यायचे आहे 3 इंच शोल्डर घ्यायचे आहे 32 साईजसाठी. आणि 34 साईजसाठी आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.25 इंच आणि राहिलेले 2.25 इंच आहे ते शोल्डर येईल. आले लक्षात. 32साठी गळा थोडा कमी राहील आणि 34साठी गळा थोडासा वाढेल, 0.5 इंचाने गळा वाढेल. तर हे तुमच्या लक्षात आलेच असेल. आता 32 आणि 34साठी सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे 5 इंचावर टाकावे लागते. तर इथे चार्टमध्ये मी तुम्हाला लिहून देणार आहे 32 आणि 34. तर बघा तुम्हाला इथे गळा कितीवर टाकायचा आणि शोल्डर कितीवर टाकायचे हे याबरोबर मी सांगत आहे. आता हे माप आपले झालेले आहे. हे आपण कशासाठी टाकत आहोत? 3 गळ्यासाठी, फक्त 3 गळ्यासाठी. तुम्हाला असे वाटेल संपूर्ण गळ्यासाठी हेच माप टाकायचे का? तर तसे नाही. संपूर्ण गळ्यासाठी माप हे बदलत असते. तर बघा 5, 6, 7 इंच जर तुमचा गळा असला तर आपल्याला हे माप टाकायचे आहे. तर बघा इथे 3 साईज मी इथे लिहून सुद्धा देते. गळ्याचे माप 5, 6, 7 इंच. आता या पुढची साईज आहे 36 आणि 38 साईज. तर 36 आणि 38 साईजसाठी आता आपण इथे शोल्डर टाकणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 36साठी छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 9 इंचावर आणि 38साठी छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 9.5 इंचावर. आता हे आपण मोडून घेऊयात. 36 आणि 34साठी अजून अर्धा इंच शोल्डर वाढणार आहे, म्हणजे किती होणार आहे 5.5 इंच. आता 36 आणि 38 साईजसाठी गळा आणि शोल्डर कितीवर टाकायचे हे आता आपण बघूया. तर बघा 36 साईज जर तुमची काढायची असेल तर सुरुवातीपासून 5.5 इंचावर माप तर हे टाकायचेच आहे. दोन्ही साईजसाठी टाकायचे आहे. 36 आणि 38साठी 5.5 इंचावर माप टाकायचे आहे. पण 36साठी गळा बघा तुम्ही 2.25 घेऊ शकता किंवा 2.5 घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जर जास्त फाकता गळा आवडत असेल तर 2.5 घेऊ शकता किंवा 2.25 घेऊ शकता. 2.5 गळा घेतला तर राहिलेले जे आहे ते 3 इंच शोल्डर येईल. आणि 38 साईजसाठी गळ्याची रुंदी ही 2.5 इंच घ्यायचीच आहे. 38 साईजसाठी कधीही गळ्याची रुंदी कमी घ्यायची नाही, 2.25 घ्यायची नाही, तो खूप भिडून गळा होईल. 2.5 इंचच गळा घ्यायचा आहे आणि राहिलेली 3 इंच शोल्डर येईल. भलाय तुम्ही 36साठी 2.25 इंचाचा गळा घेऊ शकता आणि शोल्डर पट्टी कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही ॲडजस्टमेंट करून गळा घ्यायचा आहे. तर बघा इथे 36 आणि 38साठी आपल्याला सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे 5.5 इंचावर टाकायचे आहे. तर बघा आज मी 6 साईज इथे माप सांगितलेले आहे. 6 माप सांगितलेले आहे 28, 30, 32, 34, 38, 36 आणि 38. तर बघा 6 साईज सांगितलेली आहे. तर मला नक्कीच असे वाटते की त्या ताईचे माप यामधले कुठले ना कुठे असेल तर त्या ताईला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर इथे मिळालेले असेल. आणि 40च्या पुढे जी साईज आहे ती मी एखाद्या पुढच्या भागात तुम्हाला सांगेल. आणि 40पासून 48पर्यंत गळा कितीवर टाकायचा आहे आणि शोल्डर कितीवर टाकायचे आहे याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवेल. त्यासाठी मला तुम्हाला जर इच्छा असेल तर जास्तीत जास्त कमेंटमध्ये तसे सांगा की व्हिडिओ बनवायचा आहे की नाही. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तंतोतंत मुंडा कसा काढायचा, मुंड्याचा फॉर्म्युला, गळ्याचा फॉर्म्युला, गळा खोलीचा फॉर्म्युला, सर्व फॉर्म्युले मी सांगितलेले आहे. तर माझे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच चॅनलवर जाऊन तुम्ही बघा. आणि या पुढचे जर समजा 8, 9, 10साठी शोल्डरचे माप कितीवर टाकायचे हे जर तुम्हाला बघायचे असेल तर तसे मला कमेंटमध्ये सांगा.
आणि तुमचे काही प्रश्न असतील, त्यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर तसे मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच त्यावर मी व्हिडिओ घेऊन येईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि आपल्या चॅनलवर सर्व प्रकारचे व्हिडिओ आहे, ते बघितले नसेल तर नक्कीच बघा. नक्कीच त्या व्हिडिओपासून तुम्हाला फायदा होईल. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.